नमस्कार मित्रांनो, मी प्रथम स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं. आज परत आलेलो आहे तुमच्यासाठी एक फ्रेश जॉब अपडेट घेऊन. आजची जी जॉब अपडेट आहे ती पॉवर ग्रिडकडनं आहे. हां मित्रांनो, पॉवर ग्रिडकडनं जॉब अपडेट आहे. एक टॉप PSU कंपनी आहे. ओके, सो तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. जर तुम्हाला PSUमध्ये काम करायचं असेल तर तुम्ही ॲप्लाय करू शकता. तर कोण कोण एलिजिबल आहे, किती सॅलरी आहे, पटकन एकदा बघून घेऊ आपण. तर एलिजिबिलिटी काय आहे, तर तुम्ही डिप्लोमा केला असेल किंवा तुम्ही BE-BTech केला असेल तर तुम्ही एलिजिबल आहात. पण एक गोष्ट मी इथे सांगू इच्छितो की जर तुम्ही डिप्लोमा नंतर जर BE-BTech केला असाल तर तुम्ही एलिजिबल आहात. पण जर तुम्ही 12वी नंतर BE-BTech केला असाल तर तुम्ही एलिजिबल नाही आहात इथे. ओके, सो डिप्लोमा आणि त्यानंतर BE-BTech तुमचे पाहिजे. सॅलरी जी आहे ती 40,000 सॅलरी आहे. हे मी सगळं काही अलाउन्सेस मिळवून सांगतो आहे तुम्हाला. सगळे अलाउन्सेस असतात, तुम्हाला माहिती आहे गव्हर्मेंट कंपनी आहे, PSU कंपनी आहे. सो अलाउन्सेस असतात, HRA वगैरे सगळे काही अलाउन्सेस असतात. हे मिळून तुम्हाला महिन्याची सॅलरी 40,000पर्यंत भेटेल. एकदम मस्त सॅलरी आहे. ओके, आणि पोझिशन कुठली आहे, तर पोझिशन इथे आहे फील्ड सुपरवायझर. फील्ड सुपरवायझर ही पोझिशन आहे. खूप सारे ब्रांचेस या जॉब अपॉर्च्युनिटीसाठी एलिजिबल त्यांनी केलेले आहेत. फॉर एक्झाम्पल सिव्हिल ब्रांच एलिजिबल आहे, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि फायर अँड सेफ्टी आणि अजून पण काही खूप सारे ब्रांचेस एलिजिबल आहेत. तर आता आपण एक काम करूया, मी डायरेक्ट नोटिफिकेशन इथं काढतो. म्हणजे काय, मी अजून तुम्हाला सगळं काही नीट सांगू शकेन. नोटिफिकेशन इथं काढतो आणि नोटिफिकेशनमध्ये जे जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते तुम्हाला वाचून दाखवतो, ते तुम्हाला इथे एक्सप्लेन करतो. आणि तुमचं काम काय असेल, हे व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे. ऑफिशियल नोटिफिकेशन असते, सो तिथून ती डाउनलोड करायची आणि तुम्हाला स्वतःला सुद्धा नोटिफिकेशन वाचायचे. फक्त या व्हिडिओवर राहायचं नाही, कारण या व्हिडिओमध्ये कसं आहे आपण एक मोठी आयडिया घेतो की काय काय कसं कसं आहे. तर तुम्हाला डिटेलमध्ये सगळं काही तपशीलसर वाचायचं आहे तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि नोटिफिकेशन नक्की डाउनलोड करा आणि नक्की एकदा बघून घ्या. ओके, तर आपण डायरेक्टली नोटिफिकेशन मी तुम्हाला मोठी सांगतो काय काय नोटिफिकेशनमध्ये लिहिलं आहे. ओके, सो पॉवर ग्रिड करणं ही जॉब अपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला. त्यानंतर कशासाठी आहे, फील्ड सुपरवायझर. फील्ड सुपरवायझरसाठी ही वेकेन्सी आलेली आहे. फिक्स टेन्युअर बेसिस म्हणजे काय, हे कॉन्ट्रॅक्च्युअल जॉब आहे मित्रांनो. कारण इथे लिहिलेलं आहे फिक्स टेन्युअर बेसिस, सो ही कॉन्ट्रॅक्च्युअल जॉब असेल. ओके, आणि आता आपण बघूया टोटल वॅकेन्सीज आहेत किती. सो टोटल वॅकेन्सीज आहेत 28 वॅकेन्सीज आहेत. त्यामध्ये UR कॅटेगरीमध्ये 13 आहेत, OBCमध्ये 7 वॅकेन्सीज आहेत. ओके, त्यानंतर इथे लिहिलेले आहे अप्पर एज लिमिट. अप्पर एज लिमिट इथे लिहिलेली आहे 29 इयर्स. 29 इयर्स, 25/3/25पर्यंत तुमचा 29 इयर्सपर्यंत जर तुम्ही असलात तर तुम्ही एलिजिबल आहेत. तो इथे आता पे स्केल लिहिलेली आहे. फील्ड सुपरवायझर मी तुम्हाला सांगितलं आहे पोस्टचं नाव. पे स्केल तुम्हाला लिहिलेली आहे 23,000 ते 1,05,000पर्यंत तुमची सॅलरी असू शकते. पण हे जो आहे ना, हे बेसिक पे आहे. त्यानंतर त्यात तुमचं ॲड होईल, IDA ॲड होईल, त्यानंतर प्लस HRA ॲड होईल आणि पर्क्स ॲड होतील. म्हणजे इथे 35% ऑफ बेसिक पे तुमचं अजून ॲड होईल. त्यानंतर एज्युकेशन इसेन्शियल क्वालिफिकेशन काय ते बघून घेऊया. सो जर तुम्ही फुल टाईम डिप्लोमा केला असेल किंवा तुम्ही जर BE-BTech केला असेल, पण तुमचं डिप्लोमाच्या नंतर तुम्ही BE-BTech केलेलं पाहिजे, म्हणजे हायर एज्युकेशन तुमची BE-BTech पाहिजे. जर तुम्ही 12च्या नंतर केलेलं असेल तर तुम्ही इथे एलिजिबल नाही आहात. तुम्ही जर डिप्लोमा किंवा BE-BTech केला असेल कुठल्या ब्रांचवरून, इलेक्ट्रिकल पॉवर, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, पॉवर सिस्टीम एनर्जी, पॉवर सिस्टीम इंजिनिअरिंग, पॉवर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मेकॅनिकल, फायर टेक्नॉलॉजी अँड सेफ्टी, ह्या सगळ्या ब्रांचमधनं जर तुम्ही इंजिनिअरिंग केले असेल, डिप्लोमा केला असेल तर तुम्ही एलिजिबल आहात. इथे मित्रांनो तुम्हाला एक्सपिरियन्स मागितलेला आहे. आता फार काही एक्सपिरियन्स मागितलेला नाही आहे. इथे मिनिमम 1 वर्षाचा फक्त तुमच्याकडे एक्सपिरियन्स मागितलेला आहे का बाबा. जर तुमच्याकडे 1 वर्षाचा जर एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही याला ॲप्लाय करू शकता. खूप सारे असे मित्र आहेत ज्यांचा 1 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. खूप चांगली कंपनी आहे बघा, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे, पण कंपनी खूप चांगली आहे. म्हणजे एक PSU कंपनी आहे. काय माहिती, तुम्ही नंतर तिथे परमनंट पण होऊ शकता. सो तुम्हाला ॲप्लाय करायला पाहिजे नक्कीच. आता आपण एक रिलॅक्सेशनच्याबद्दल बघून घेऊया. तर 3 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे OBC कॅन्डिडेट्सला.
त्यानंतर SC/STसाठी 5 इयर्स रिलॅक्सेशन आहे, एज रिलॅक्सेशनची मी बात करतोय. ओके, सिलेक्शन प्रोसेस काय तर ते जाणून घेऊया. सो फर्स्ट ऑफ ऑल तुमची स्क्रीनिंग टेस्ट होईल, स्क्रुटिनिटी होईल. त्यानंतर तुमची टेस्ट होणार आहे मित्रांनो, म्हणजेच तुमची परीक्षा होणार आहे. सो 1 तासाची परीक्षा असेल, त्यामध्ये टेक्निकल नॉलेज टेस्ट असतील, 50 क्वेश्चन असतील बेस्ड ऑन तुमचे डिप्लोमा सिलेबस. त्यानंतर ॲप्टिट्यूड टेस्ट असेल, त्याचे 25 क्वेश्चन्स असतील. ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये काय असणार आहे तर इंग्लिश असणार आहे तुमचं, रिझनिंग असणार आहे तुमचं, त्यानंतर तुमचं क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असणार आहे आणि आपलं GK/GS असणार आहे. टेस्टचे जे सेंटर्स आहेत ते कुठल्या कुठल्या लोकेशनवर आहेत तर दिल्ली NCRमध्ये आहे, कोलकातामध्ये आहे, गुवाहाटीमध्ये आहे, भोपाळमध्ये आहे, बँगलोरमध्ये आहे, मुंबईमध्ये. सो जर तुम्ही या शहरात राहत असाल तर तुमच्यासाठी अजून चांगली गोष्ट आहे, कारण तुमच्या शहरातच ही टेस्ट होईल. ॲप्लिकेशन फी किती आहे? सो 300 रुपीज ॲप्लिकेशन फी ठेवलेली आहे. इथे सगळे डॉक्युमेंट्स दिलेले आहेत, ते तुम्ही डिटेल नोटिफिकेशनमध्ये वाचा. डॉक्युमेंट दिलेले आहेत, त्यानंतर त्याचे मॅक्सिमम साईज, फॉर्मॅट कसं पाहिजे, हे सगळं काही डिटेल नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला दिलेले आहे. इम्पॉर्टंट डेट्स बघून घेऊया. सो ओपनिंग डेट, जो ॲप्लिकेशन ओपन होईल त्याची ओपनिंग डेट दिलेली आहे 5 मार्च 25. 5 मार्च 25ला ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होतील. क्लोजिंग डेट आहे 25 मार्च 25. 25 मार्चला तुमची ॲप्लिकेशनची क्लोजिंग डेट. तिची स्क्रीनिंग टेस्ट होणार आहे, त्याची जी डेट असणार आहे ना, त्यासाठी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट आहे पॉवर ग्रीडची, त्याच्यावर जाऊन तुम्हाला चेक करायला लागणार आहे, कारण ते तिथेच टाकणार आहेत. तर खूप सारे अशा इन्फॉर्मेशन आहेत, जे मी मोठी इन्फॉर्मेशन असते ती मी इथं तुम्हाला सांगितलेली आहे. सो तुम्हाला जर अजून काही इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे असेल, काही म्हणजे अजून वाचायचे आहेत, तर तुम्ही जा डिस्क्रिप्शनमध्ये आणि तिथे नोटिफिकेशन आहेत. सो तिथून तुम्ही डायरेक्टली नोटिफिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता आणि पूर्ण नोटिफिकेशन वाचा. एक चांगली संधी आहे, एक मोठी PSU कंपनी आहे. सो तुमची इच्छा असेल PSUमध्ये जॉब करण्याची, तुम्ही नक्कीच जाऊ शकता, टेस्ट देऊ शकता. सिलेक्शनचे चान्सेस पण आहे, आणि जर तुमच्या शहरामध्ये जर सेंटर असेल एक्झामचा तर अजूनच चांगली गोष्ट आहे. तुम्हाला अजून कुठे बाहेर ट्रॅव्हल करायची गरजच नाही. तुम्ही डायरेक्टली तुमच्या शहरातूनच टेस्ट देऊन तुम्ही डायरेक्ट नोकरी घेऊ शकता. ओके, सो हीच होती आजची अपडेट. आणि जर तुम्हाला अपडेट अशाच पाहिजे असतील तर तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि तुमच्या मित्रांपर्यंत पण या चॅनलला पोचवायचे, या व्हिडिओज पोचवायचे. व्हॉट्सॲपवर शेअर करा, बाकी इकडे तिकडे कुठेही तुम्ही जिथे सोशल मीडिया तुमचा आहे तिथे शेअर करा या व्हिडिओ, सो दॅट तुमच्या मित्रांना पण जॉब रिलेटेड अपडेट्स माहिती होतील. आणि तुम्ही पण या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये तुमची काही डाऊट असेल, क्वेरी असेल तर ते तुम्ही विचारू शकता. चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमच्याकडनं जर तुम्हाला वाटते का कोणतीही जॉब अपडेट मिस न व्हावं तर तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र, जय सद्गुरू.